मंडळी, पनीर टिक्का खायला कोणाला आवडत नाही, तर तो कसा बनवायचा तेच आज आपण बघणार आहोत। तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी दही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। बेसन पीठ हे आपल्याला पनीरला मसाले छान चिटकले जातील याच्यासाठी टाकायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर आणि किचन किंग मसाला टाकायचा आहे। हे सर्व टाकल्यानंतर तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे माझ्याकडून चुकून हे राहिलेलं आहे। याच्यामध्ये आले लसूण पेस्ट ही टाकलेले आहे। इथे मी शिमला मिर्च, कांदा असा कट केलेला आहे, टोमॅटो केलेला आहे। तुम्ही याच्या जागी लाल पिवळी शिमला मिर्च घेऊ शकता। इथे बघू शकता, इथे मिश्रण मी अगोदर मिक्स करून न घेतल्यामुळे हे असं दिसत आहे, पण याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठही टाकायचं आहे। इथे मी आता कांदा कट करून घेतलेला आहे। इथं टोमॅटो आणि लाल मिरची पावडरची पेस्ट करून घेतलेली आहे। इथे कढईमध्ये मी थोडंसं शहाजिरा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। कांदा असा बारीक कट करून टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला चांगला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूण पेस्ट हलकी परतून घ्यायची आहे आणि लगेच याच्यात टोमॅटो आणि आपण मिरचीची जी पेस्ट केली होती ती टाकायची आहे। हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि इकडे पॅनमध्ये आपल्याला जे पनीर आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे कांदा टोमॅटो चांगला परतलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर, किचन किंग मसाला आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची चांगली ग्रेव्ही होईपर्यंत परतायचं आहे। याच्यामध्ये मीठ टाकून हे 5 मिनिटं आपल्याला असं शिजू द्यायचं आहे आणि याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर तयार होतो आपला पनीर टिक्का मसाला। इथे बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे आपला पनीर टिक्का मसाला इथे तयार झालेला आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।